दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा बाळ येशूचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, माणसाने निवडलेला मार्ग हा देवाचा मार्ग असेलच असं नाही. आपल्यासाठी परमेश्वराची इच्छा, आज्ञा काय आहे याचा विचार करून आपण जर आचरण केलं, वागलो, तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला मार्ग मोकळा होतो. यशया संदेश आपल्याला आज आठवण करून देत आहे.
तुम्हाला जर शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर देवाच्या आज्ञा वचनं पाळा आणि हे केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खऱ्याखुऱ्या शांतीचा आणि सुखाचा अनुभव येईल. ज्यावेळेला आपण शुभवर्तमानाकडे वळतो त्यावेळेला प्रभू येशूला आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहाननाला लोकांनी नावं ठेवून हिणवलं. मी माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावानिशी हाक मारतो की त्याला हिणवत असतो. ख्रिस्ताचा अनुभव घेण्यासाठी आणि ह्या आगमन काळामध्ये बाळूशीच्या येण्याची तयारी करण्यासाठी आपण देवाज्ञा पाळण्यास पात्र ठरावेत. म्हणून या बलिदानामध्ये आणि बाळ येशूच्या नवेनामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करून त्याची प्रेरणा मागूया. आपल्या अंतून जी पापं झालेली आहेत त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकणानं देवपित्याकडे क्षमादान मागूया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वाईगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून तुम्हारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्या तारणाऱ्याच्या आगमनाची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. त्याच्या शिकवणुकीप्रमाणे आम्हाकडून आचरण घडावं आणि मोठ्या श्रद्धेनं, भक्तिभावानं व उत्साहानं त्याचे स्वागत करण्यास आम्ही तयार असावे म्हणून आम्हाला शक्ती दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुमचा उद्धारकर्ता इस्रायलाचा पवित्र प्रभुदेव असे म्हणतो, मी तुमचा प्रभुदेव आहे. तुमच्यासाठी जे हितकारक असेल त्याचेच मी तुम्हाला शिक्षण देतो. ज्या मार्गाने तुम्ही जायला हवे त्या मार्गाने मी तुम्हाला नेतो. माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरवले असते तर किती छान झाले असते.
मग निरंतर वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुम्हाला शांती लाभली असती. तुमची सात्विकता सागराच्या लाटांप्रमाणे भरून वाहिली असती. तुमचा वंश विस्तार वाळूसारखा विपुल झाला असता. तुमची संतती रेतीच्या कणांसारखी अगणित झाली असती. त्यांचा नाश व्हावा किंवा नाव निशाणी मिटावी असे मी घडू दिले नसते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभो तुझ्या मागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. प्रभो तुझ्या मागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, पापी जनांच्या वाऱ्याला उभा राहत नाही किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रतिसाद. प्रभो तुझ्या मागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते. यथाकाळी त्याला बहर येतो, त्याची पाने कोमेजत नाहीत. अशा झाडासारखा तो असतो. तो हाती घेतो ते सर्व सफळ होते. प्रतिसाद. प्रभो तुझ्या मागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. पण दुर्जनांचे ते मुळीच नाही. वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. सज्जनाच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते, परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो. प्रतिसाद. प्रभो तुझ्या मागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. जयघोष. आपला राजा जगाचा मालक येईल. तो आपल्याला दोरखंडाच्या बंधनातून मुक्त करील. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्ती लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू म्हणाला, या पिढीची मी कोणाशी तुलना करू? चावडीवर जमलेली मुले आपल्या सवंगड्याला म्हणतात, आम्ही बासरी वाजवली पण तुम्ही नाचला नाहीत. आम्ही विलापगीत गायले पण तुम्ही शोक केला नाही. त्याप्रमाणे ही पिढी आहे. कारण योहान आला, त्याने उपवास केला आणि द्राक्षरस घेतला नाही, तर सगळे म्हणतात याला भूत लागला आहे. मानवपुत्र आला आणि तो खातो पितो, तर सगळे म्हणतात बघा कसा खादाड आणि दारूबाज आहे. हा नोकरदारांचा तसाच पापीजनांचा दोस्त आहे. पण देवाचे ज्ञान रास्त आहे, ते खऱ्या ज्ञानाच्या कृत्यावरून पटते. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. देवाचं ज्ञान रास्त आहे, हे खऱ्या ज्ञानाच्या कृत्यावरून पटते. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातली. ख्रिस्तातही जमलेल्या प्रिय बंधूभगिनींनो, मानवी जीवन
सुखदुःखाच्या आडव्या उभ्या धाग्याने विणलेला आहे. जगामध्ये अशी एकही व्यक्ती शोधून आपल्याला सापडणार नाही की ती फक्त सुखी आहे किंवा दुःखी आहे. माणसाचा स्वभाव धर्म आहे तो असा, सुख गटागटा पितो आणि दुःख चघळत बसतो. सुख जवळ एवढं आणि दुःख परता एवढं असतं. प्रत्येक व्यक्तीला किंवा माणसाला वाटत असते मी सुखी असावं, माझं कुटुंब सुखी समाधानी असावं, जीवनात कोणतेही दुःख येऊ नये, संकट येऊ नये, आजार येऊ नये, वेदना नसाव्यात, अडचणी नसाव्यात. खूप जणांना असंच वाटतं. पण दुःख आणि अडचणी का येतात? आजार कसे माणसाला त्रस्त आणि व्यापून टाकतात? अडचणी का उद्भवतात? यावर चिंतन करणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र असून त्यालाही दुःखाला, संकटाला, अडचणीला, मरणाला सामोरे जावे लागले. मग आपल्या सर्वसामान्य माणसाची गती काय? संत ह्याला अपवाद सुद्धा नव्हते. त्यांना सुद्धा दुःखाला आणि संकटाला पुढे जावं लागलं. मानवी जीवनात शांती, सौख्य, सुख, समाधान, समृद्धी असावी व सर्व काही चांगलं सुव्यवस्थित असावं असं सर्वांनाच वाटते. पण प्रिय बंधूंनो, तसं का घडत नाही? कारण आपण देवापासून दूर जातो. आपण ते आपल्या परीनं मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण पूर्णपणे देवाच्या शब्दावर किंवा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नसतो. देवाच्या इच्छेप्रमाणे, शब्दाप्रमाणे जीवन जगण्याचा जोपर्यंत आपण निर्धार किंवा निश्चय करत नाही तोपर्यंत प्रिय बंधूंनो, आपण जीवनात सफलता, समाधान, सुख, शांती मिळू शकत नाही अथवा ती मिळणं कठीणच आहे. योहान बाप्तिस्ता हा भरपूर प्रमाणात खडतर जीवन जगला. त्याचे जीवन अगदी साधे होते. रानांतील कंदमुळे, रानटोळ, रानमध यावर तो आपला उदरनिर्वाह करत होते. योहान बाप्तिस्ता उंटाच्या केसाचे कपडे परिधान करत असे आणि त्याच्या कमरेला चामड्याचा कंबरबंद, असं त्याचं साधं अगदी सोपं जीवन. योहान बाप्तिस्ताने प्रभूचा मार्ग सजवला, सरळ केला आणि त्याचा आदेश, त्याचा संदेश, त्याची सुवार्ता जगजाहीर केली. लोकांना पापापासून दूर राहण्यासाठी, पश्चातापाचा मार्ग स्वीकारण्यासाठी त्याने आपल्या जीवनाद्वारे आव्हान केलं. परंतु हे आव्हान लोकांनी नाकारलं. तो खातपीत नव्हता असं नाही, परंतु लोकांनी त्याला नावं ठेवली. याला भूत लागलेलं आहे असे ते म्हणू लागले आणि ते मोठ्याने जाहीर करत असत. मानवपुत्र प्रभू ख्रिस्त आला आणि तो खात पितो तर सगळे म्हणू लागले, बघा कसा खादाड आणि दारूबाज आहे. हा नाकेदारांचा तसाच पापीजनांचा दोस्त आहे, मित्र आहे.
ख्रिस्त अशाच लोकांसाठी आलेला होता हे त्या काळच्या शास्त्रीय आणि परुषी आणि काही लोकांना कळलेलं नव्हतं. आणि म्हणूनच ख्रिस्त अनेक ठिकाणी नमूद करतो, निरोग्याला वैद्याची गरज नाही तर रोग्यांना आहे. मी पापी जनासाठी या जगात अवतरलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन खरोखर अगदी साधं होतं. त्याच्या प्रेमातूनच कधीच कोणाला वंचित त्याने केलं नाही. त्याने भेदभाव मानला नाही. बायबलमध्ये सुद्धा आपण वाचतो, तो गरिबावरती आणि श्रीमंतावरती पाऊस सारखाच पाडतो. तो सर्वांना सारखाच लेखतो. प्रभू येशूने सर्व पापी लोकांना व जकातदारांना आपले मित्र म्हणून संबोधिलं, स्वीकारलं. तो त्यांच्याबरोबर जेवला, उठला, बसला. प्रभू येशूची ही जीवनशैली पाहून लोक म्हणू लागले, बघा कसा खादाड आणि दारूबाज आहे. हा नाकेदारांचा तसाच पापी जनांचा मित्र आहे. पहा हा किती खातो, किती पितो. प्रिय बंधूंनो, यशया संदेष्टा सांगतो की प्रभू परमेश्वर तुमचा उद्धारक आहे. तो तुमचा देव आहे. तुमच्यासाठी जे हितकारक असेल त्याचेच तो तुम्हाला शिक्षण देत असतो. ज्या मार्गाने तुम्हाला जायला हवं त्याच मार्गाने तुम्हाला तो नेईल. आजच्या स्तोत्रामध्ये आपण ऐकलेलं आहे, जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, पापीजनांच्या वाऱ्याला उभा राहत नाही, देवनिंदकाच्या बैठकीत सामील होत नाही, उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मननचिंतन करतो, प्रार्थना करतो, तो मनुष्य धन्य होई. त्याने आणखी या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे की पाण्याजवळ एखादं झाड लावलं तर ते कसं बहरते, टवटवीत असते, त्याला कशी फुलं फळं बहरतात. प्रिय बंधूंनो, देवाच्या आज्ञेत आणि देवाच्या वचनात राहणाऱ्या व्यक्तीला शांतीचा, सुखाचा, शांतीचा अनुभव येत असतो. प्रिय जन हो, शहाणपण एखाद्याच्या कृतीनं सिद्ध होत असते. अनेकांनी योहान बाप्तिस्ताला आणि येशू ख्रिस्ताला अगदी पाण्यातून पाहिलं, त्यांचा तिरस्कार केला, त्यांना नाकारलं, अपमानित केलं, त्यांचा क्षय केला. परंतु प्रभू येशूच्या आणि योहान बाप्तिस्ताच्या कृतीनं हे दोघे जण बरोबर होते हे त्याने सिद्ध केलेलं आहे. त्याने योहान बाप्तिस्ताच्या आदेशानं पालन करून प्रभूचा मार्ग सजवलेला आहे, सरळ केलेला आहे. ख्रिस्त अशा लोकांनी अनुभवला आणि त्यांचं तारण झालं. प्रभू येशू ख्रिस्त आणि योहान बाप्तिस्ता ह्या दोघांनीची शिकवण सत्यदायी, आशादायी, तारणदायी होती हे दिसून येतं. मी माझ्या शब्दाद्वारे, कृतीद्वारे व आचरणाद्वारे धार्मिक शिकवणुकीच्या व सत्कृत्यांच्या माध्यमातून स्वीकारण्यासाठी मी किती प्रयत्नशील आहे. प्रिय बंधूंनो, प्रत्येक पवित्र मिस्साबलीद्वारे किंवा मिस्साबलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर बोलत असतो, त्याच्या शब्दाद्वारे, त्याच्या कृतीद्वारे. अशा वेळी त्याचा शब्द कशा प्रकारे आपण ग्रहण करतो, त्याच्या आज्ञेनुसार आपण चालतो का? जर आपण येशूची शिकवण आत्मसात केली तर खरोखर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, प्रेम याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. या आगमन काळामध्ये आपण पश्चातापी अंतकळानं आज आपण परमेश्वराला शरण येऊया.
त्याच्या वचनाप्रमाणे जगण्यासाठी बाळ येशूकडून आणि बाळ येशूच्या नवेनामधून आपल्याला प्रेरणा, शक्ती आणि कृपादानं लाभावीत म्हणून आपण त्याच्याकडे, बाळ येशूकडे नतमस्तक होऊया. आमीन. बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या वाचून आमचं जीवन निरर्थक आहे. तुझ्या आधारा वाचून आम्हाला जगणं अशक्य आहे. तुझ्या या उपकाराबद्दल आम्ही तुला आमच्या ह्या प्रार्थना आणि ही दानं तुला अर्पण करतो. त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. आम्हासाठी नम्रता धारण करून तो मनुष्य झाला. तुझी अनादिनकालीन योजना त्याने पुरी केली. आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला. आपल्या वैभवाने पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील, या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गीय दरबारांतील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभो, तो खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी
आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येला जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वरी आज्ञांचं पालन करून जीवनामध्ये शांती सुखाचा अनुभव घेण्यासाठी देवपित्याकडून आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून प्रभूच्या शब्दामध्ये देवपित्याला एकत्र हाक मारून म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. मग आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा
आणि मला तुझ्या स्वर्गीय राशांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापी दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेली आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आपला तारणारा याची आठवण आपण वाट पाहत आहोत. तो आपल्या ह्या दिन शरीराचे रूपांतर त्याच्या गौरवपूर्ण शरीराच्या प्रतिरूपात करील. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तो मला स्वर्गांतून भाकर दिली आहेस. या रहस्यमय भाकरीत सहभागी झाल्यामुळे ह्या जगांतील इष्ट व अनिष्ट गोष्टींतील फरक जाणण्याची व नेहमी आध्यात्मिक गोष्टीकडे मन लावण्याची सुबुद्धी आम्हाला प्राप्त हो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. बाळेशू नवेना. हे बाळेशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस.
मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना आहे. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ, ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना आहे. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना आहे. जे परगावी, परदेशी, परप्रांतीय आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना आहे. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना आहे. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना आहे. आमच्या कुटुंबात, शेजोळात, गाव परिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना आहे. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यांवर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानव जातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुझ्या बालपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपा वर्षावानं त्यांचं जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवन मार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशानं उजळत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सुंदर
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.